मराठा ओबीसीनंतर आता आदिवासी समाज सुद्धा आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण द्यायला विरोध केला जातोय आणि आदिवासी समाजाचा एसटी प्रवर्गामधून आरक्षण द्यायला हा विरोध आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत आज बैठक सुद्धा होणार आहे असं कळतंय आणि बैठकीत आंदोलन करण्याची पुढची रणनीती नेमकी काय असेल, आंदोलनाची पुढची दिशा काय असेल हे सगळं ठरवलं जाणार आहे। प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांच्याकडून आपण तपशील घेणार आहोत। रिद्धेश, झिरवळ यांच्या अध्यक्षतेखालची बैठक नेमकी कधी होणार आहे, कोण कोण त्याच्यासाठी उपस्थित असणार आहे? नक्कीच आपण पाहिलं सध्या आरक्षणाचा विषय महाराष्ट्रामध्ये खूप जास्त तापलाय। त्यातच आता आरक्षणाच्या विषयावरून आदिवासी समाज देखील एकवटणार आहे। दुपारी नरहर झिरवळकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे। राज्यातील सर्व पक्षातील आदिवासी आजी आणि माजी लोकप्रतिनिधींना उपस्थित राहणार आहे। धनगरांचा आदिवासी म्हणून आरक्षण दिलं सरकारला आदिवासी समाज हा धडा शिकवणार असल्याचाही आमदार हिरामन खोसकरांचा हा इशारा आहे। एकंदरीत आजच्या बैठकीमध्ये पुढे त्यांच्याकडून काय निर्णय घेतला जातो आणि पुढे त्यांचं कसं आंदोलन असेल किंवा आंदोलन न करता फक्त सरकारची बातचीत करणं हे देखील पाहणं आजच्या बैठकीनंतर महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहिती।